वाईट वेळ चालू असेल तर घाबरू नका. या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. 1. तुमचा सगळा वेळ तुम्हाला यशस्वी होण्यामध्ये लावा, कारण आता नाते माणसांनी नाही तर पैशांनी पाहून बनतात. 2. ज्या व्यक्तींमध्ये खूप अहंकार असतो तो ना तर चांगला प्रेमी बनू शकतो ना चांगला मित्र बनू शकतो. 3. उघडतील सगळे दरवाजे. तुम्ही अडथळ्यांबरोबर लढा तर खरं. सगळं मिळेल तुम्हाला. तुम्ही तुमच्या ध्येयासाठी प्रयत्न तर करा. 4. काळजी करू नका. जर लोक तुम्हाला समजून घेत नसतील तर खरं तर काळजी तुम्ही तेव्हा केली पाहिजे जेव्हा तुम्ही स्वतःला समजून घेत नाही. 5. वेळेबरोबरच चाललं पाहिजे. हे काही गरजेचं नाही, पण तुम्ही सत्याबरोबर चाला, मग पहा एक दिवस वेळ तुमच्याबरोबर चालेल. 6. निघून गेलेला वेळ आयुष्य समजून घेण्याची चांगली संधी आहे आणि येणारा काळ आयुष्य जगण्याची दुसरी संधी आहे. 7. जी व्यक्ती आपल्या मनातील दुःख त्रास कोणालाही सांगू शकत नाही त्याच व्यक्तीला सगळ्यात जास्त राग येतो. 8. आनंद परका असतो म्हणून तो सगळ्यांमध्ये वाटला जातो, पण दुःख आपलं असतं म्हणून ते मनातच ठेवावं लागतं. 9. जर कोणी तुमच्यावर नाराज असेल तर त्याला हा विश्वास असेल की तुम्ही त्याची समजूत काढाल, तर तुम्ही त्याचा हा विश्वास कधीही तुटू देऊ नका. 10. तुमची ओळख मोठ्या लोकांबरोबर नाही तर तुम्हाला साथ देणाऱ्या लोकांबरोबर असली पाहिजे. 11. घमंड तर सगळ्यांमध्ये असते, पण चुकतो तोच ज्याला नात्यांची काळजी असते. 12. त्या प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण आहे जिथे 2 पैकी एक गोष्ट निवडावी लागते. 13. तेच नाते जास्त सफल असतात जिथे पैशांच्या देवाणघेवाणीपेक्षा प्रेमाची आपलेपणाची देवाणघेवाण जास्त असते. 14. एवढे यशस्वी बना की कोणीही तुम्हाला म्हणू शकणार नाही की तुझं माझ्याशिवाय काय होईल. 15. जर तुमचे मन स्वच्छ आणि नियत चांगली असेल तर चुकीचे रस्ते सुद्धा तुम्हाला योग्य ध्येयापर्यंत पोहोचवतातच. 16. कोण कधी आणि कोणाचं किती आपलं आहे हे फक्त वेळ सांगते. 17. कोणी कितीही खास असलं तरीही शेवटी बदलतंच. 18. आजकाल नात्यांचा विस्तार अशा पद्धतीने होत आहे की ज्याच्याकडे जेवढे काम त्याच्यावर तेवढे प्रेम. 19. अडचणी आपल्याला तेव्हा दिसतात जेव्हा आपलं लक्ष आपल्या ध्येयावर नसतं. 20. एकटं राहणं कोणीही टाळण्यापेक्षा खूप चांगलं आहे. 21. जेव्हा तुम्हाला वाटत असेल की समोरची व्यक्ती आपल्याला टाळत आहे तेव्हा तुम्हीही त्याच्यापासून दूर जाणे चांगले. 22. आयुष्यामध्ये एक नियम बनवा. मैत्रीमध्ये धोका नाही आणि धोका देणाऱ्यांबरोबर मैत्री नाही. 23. योग्य निर्णय सुद्धा चुकीचा ठरू शकतो जेव्हा तो उशिरा घेतला जातो. 24. धोकेबाज लोक धोका देतात आणि नंतर त्याची कारणं सांगतात. 25. पैशांना तोंड नाही पण ते बोलतात खूप. 26. आधी स्वतःवर लक्ष द्या मग दुसऱ्यांना ज्ञान द्या. 27. स्वार्थासाठी भेटणारे लोक कोणाला आपलेपणाने भेटण्याचा अर्थ कधीही समजू शकत नाहीत. 28. आयुष्यामध्ये जेव्हा वाईट वेळ येते तेव्हा आपली लोकंसुद्धा तोंड फिरवतात. 29. आवाज न करता रडणं रडण्यापेक्षा जास्त दुःख देतं. 30. मला आवडतंय गप्प राहणे पण त्याला माझी कमजोरी कधीही समजू नका. 31. माणसाची खरी संपत्ती न धन आहे न दौलत आहे तर त्याची खरी संपत्ती तर त्याचा हसणारा परिवार आणि प्रसन्न मन आहे. 32. तुम्ही फक्त आनंदी राहायला शिका. लोक तर नाराज होतच राहणार. 33. मिळवणं आणि गमावणं हा तर नशिबाचा खेळ आहे, पण एकमेकांना समजून घेणं हे तर आपल्या हातात आहे. 34. काही लोकांना दुःखाशिवाय काहीही मिळत नाही आपल्या लोकांकडून. 35. चुका करणे आयुष्याचा भाग आहे पण त्याचा स्वीकार करण्याची हिंमत खूप
कमी लोकांमध्ये असते. 36. माणसाने नेहमी प्रयत्न हाच केला पाहिजे की त्याने दुसऱ्यांच्या चुकांमधून शिकलं पाहिजे, कारण कोणाही जवळ एवढे आयुष्य नाही की तो चुका करून करून शिकेल. 37. जर आपलं मन दगडाचं असतं तर कोणी कितीही दुःख दिले तरी देखील त्याचा काहीही परिणाम झाला नसता. 38. काही नाते असे असतात की ज्यांच्याबरोबर राहणेसुद्धा अवघड असते आणि त्यांच्याशिवाय राहणेसुद्धा अवघड असते. 39. आपण ज्यांच्या खोटं बोलण्याचा मान ठेवतो ते समजतात की कसं आपल्याला वेडं बनवलं. 40. जी व्यक्ती कर्म केल्यानंतर फळाची अपेक्षा ठेवत नाही त्याची मदत तर देवाला सुद्धा करावी लागते. 41. तुम्ही तुमचा आनंद कोणाबरोबरही साजरा करा, पण आपला त्रास, आपले दुःख फक्त तुमचा भरोसा असलेल्या व्यक्तीलाच सांगा. 42. किंमत दोन्ही गोष्टींची चुकवावी लागते, बोलण्याची सुद्धा आणि गप्प राहण्याची सुद्धा. 43. प्रत्येक नवीन सुरुवात माणसाला थोडं घाबरवते, पण नेहमी लक्षात ठेवा, सफलता अडचणीनंतरच मिळते. 44. चूक बरोबर काही नाही, तुझ्या जागी तू बरोबर, माझ्या जागी मी बरोबर. 45. आयुष्यामध्ये काहीही करा, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर सत्याची साथ असेल तर देवाची साथ असेल. 46. आजकाल आपलेच लोक आपल्याला आपलं समजत नाहीत. 47. जेव्हा कोणीही तुमची कदर करत नसेल तेव्हा चुपचाप त्यांच्या आयुष्यातून निघून जा. 48. बऱ्याचदा तेच दिवे हाताला चटका बसवतात ज्यांना आपण हवेपासून वाचवण्याचा प्रयत्न करतो. 49. जेव्हा आयुष्य तुम्हाला दुसऱ्यांदा संधी देईल तेव्हा आधी केलेल्या चुका परत करण्याची चूक कधीही करू नका. 50. चांगल्या व्यक्तीला समजून घेण्यासाठी चांगलं मन पाहिजे, ना की चांगलं डोकं, कारण डोकं नेहमी शंका काढते आणि मन नेहमी प्रेम पाहते. 51. नेहमी लक्षात ठेवा, तुमच्या भावनांपेक्षा जास्त स्ट्रॉंग तुमची सेल्फ रिस्पेक्ट असली पाहिजे. 52. प्रेम आणि मृत्यूमध्ये फक्त एकच समानता आहे, ती म्हणजे ना ती वय पाहते, ना वेळ आणि ना जागा पाहते. 53. ज्या दिवशी आपण स्वतःला समजून घेतो, ओळखतो, तेव्हा या गोष्टीने काही फरक पडत नाही की दुसरे लोक आपल्याबद्दल काय विचार करतात. 54. जेव्हा माणसाची परिस्थिती बदलते तेव्हा परक्या लोकांपेक्षा आपली लोक जास्त जळतात. 55. तुम्ही कोणालाही तेवढेच भेटा जेवढं समोरच्याला तुम्हाला भेटायचं असेल. 56. शांत राहून जे उत्तर दिले जाते त्याने समोरचा बेचैन होतो. 57. कोणत्याही घरांमध्ये फक्त एकत्र राहण्याला कुटुंब म्हणत नाहीत, तर एकमेकांबरोबर जगणं, एकमेकांना समजून घेणं, एक दुसऱ्यांची कदर करणं याला कुटुंब म्हणतात. 58. गरजेचे नाही की माणूस खूप सुंदर असावा, चांगला व्यक्ती तर तो असतो जो तुमची साथ देईल जेव्हा तुम्हाला त्याची गरज असेल. 59. कोणतीही सवय इतकी मोठी नसते की आपण ती सोडू शकत नाही, फक्त तुम्हाला एकदा मनापासून सवय सोडण्याचे ठरवण्याची गरज असते. 60. कोणत्याही व्यक्तीच्या बोलण्याने वाईट वाटलं तर 2 प्रकारे विचार करा. जर व्यक्ती महत्त्वाची असेल तर बोलणं विसरून जा, आणि बोलणं महत्त्वाचं असेल तर माणसाला विसरून जा. 61. कोणासाठीही स्वतःला कधीही बदलवू नका, कारण ज्याला तुम्ही खरंच आवडता तो तुमच्यासाठी काही गोष्टी ॲडजस्ट नक्कीच करेल. 62. भरवसा तुटल्याचा आवाज भलेही होत नाही, पण त्याचे परिणाम आयुष्यभर भोगावे लागतात. जेव्हा कोणत्याही व्यक्तीवरचा विश्वास उडतो त्यावेळी माफीला काहीही अर्थ राहत नाही. 63. गमावून परत मिळवण्याची मजा आणि रडून हसण्याची मजा काही वेगळीच असते. हार तर आयुष्याचा भाग आहे, पण हरल्यानंतर जिंकण्याची मजा काही वेगळीच असते. 64. चांगल्या लोकांची कधीही परीक्षा घेऊ नका, कारण ते पाऱ्यासारखे असतात. जेव्हा तुम्ही त्यांना दुखावता तेव्हा ते तुटत नाहीत, तर तुमच्या आयुष्यातून शांतपणे निघून जातात.
65. स्वार्थ असल्याशिवाय कोणीही तुमची इज्जत करणार नाही, पण तुम्हाला इतकं पात्र बनावं की बिना स्वार्थाचे लोक तुमची इज्जत करतील. हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनामध्ये आणि आयुष्यामध्ये 1% जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्री कृष्ण नक्की लिहा.